जळगाव येथील जबरी चोरीचा 12 तासात गुन्हा उघडकीस, 7 आरोपी जेरबंद। कोल्हापूर मुंबई अंगडिया बस लूट प्रकरणी 7 आरोपी जेरबंद, 1,22,00,000चा मुद्देमाल हस्तगत। कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अंगडिया बसवर मध्यरात्री कोयत्याचा धाक दाखवून तब्बल 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोने व मशिनरीचे स्पेअर पार्ट असा एकूण सुमारे 1,22,00,000 रुपयाचा मुद्देमाल लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी मुख्य आरोपीसह 7 जणांना ताब्यात घेतलं असून लुटलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे। आज या सर्व आरोपींना पेठवडगाव न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे। आज पहाटे वडगाव पोलीस स्टेशनला एक रोबरीचा गुन्हा रिपोर्ट झालेला होता। यांच्यामध्ये ट्रॅव्हल्स जे आहे कोल्हापूर वरून भायखला मुंबईला ट्रॅव्हल चाललेली होती। त्यांच्यामध्ये एक व्यापारीचे सिल्वर 60 जवळपास 60 किलो सिल्वर आणि थोडा 10 ग्राम गोल्ड आणि काही मशीनचे स्पेअर पार्ट्स असा एक 3 अनोळखी सिंग जे तावडे हॉटेलवरून बसला चढले आणि वाठार फाटेवरून त्यांनी क्लीनरवरती ड्रायव्हर आणि ते व्यापारीवरती कोयता लावून तो सगळा मुद्देमाल ते घेऊन पळून गेलेले होते। असा गुन्हा पहाटे वडगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाला, गुन्हा दाखल करण्यात आला। त्या अनुषंगाने ॲडिशनल एसपी चैतरंजी, एसडीपी जयसिंगपूर, लोकल क्राईम ब्रांचची पीआय आणि त्यांची पूर्ण टीम आणि वडगाव पोलीस स्टेशनचे डीबी आणि त्यांचा स्टाफ सगळे डिटेक्शनचे वेगवेगळे टीम तयार करून सीसीटीव्हीची तपासणी, योग्य त्या टेक्निकल पद्धतीची तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पूर्ण तपास करण्यात आला आणि या गुन्ह्यामध्ये जे मेन आरोपी अक्षय कदम यांना मॉर्निंगमध्ये अटक करण्यात आला। ताब्यामध्ये घेऊन योग्य त्या पद्धतीने चौकशी केली तर आणखी जे बाकीचे आरोपी आहेत ते निष्पन्न झाले। आतापर्यंत 7 आरोपी जे आहेत ताब्यामध्ये आहेत आणि गुन्ह्यामध्ये गेलेला पूर्ण माल 60 किलो चांदी, 10 ग्राम सोना आणि स्पेअर पार्ट सगळे 100% ॲज इट इज रिकव्हर करण्यात आलेले आहे। गुन्ह्यामध्ये बाकी जे पाठलाग करत होते 3 मोटरसायकलवरती त्यांचे साथीदार, ते सगळं मोटरसायकल सुद्धा निष्पन्न झाले, ते पण ताब्यामध्ये आहे। वापरलेले मोबाईल आणि दुसरं साहित्य ते पण आतापर्यंत ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि पुढची तपास त्या अनुषंगाने चालू आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात हा दरोडा होता। पार्श्वभूमीमध्ये आतापर्यंत तपासामध्ये असं निष्पन्न होतं की बसमध्ये जे क्लीनर होता त्यांना माहिती होती की डेली बेसिसवरती काहीतरी किमती वस्तू जे आहे कोल्हापूरवरून मुंबईला जात आहे। त्यांनी ते माहिती त्यांचे मोठ्या भावाला दिली आणि ते मोठ्या भावाचा मित्र जे मेन आरोपी जे आहे अक्षय कदम तो होता। तर असा एक चेन जोडून त्यांनी ते सगळ्यांना मिळून एक कट रचला की मी तो बसमध्येच होतो क्लीनर, तर तुम्ही पूर्ण ते लोकेशन असेल किंवा काही असेल ते संपर्कामध्ये असल्यामुळे सगळं ते कट रचला आणि त्याप्रमाणे ते आजचा गुन्हा अंजाम दिला। या बसमध्ये राजकीय पक्ष संबंधित कोण व्यक्ती होत्या? प्रवासीच्या बहुतेक काही आतापर्यंत काय निष्पन्न होत नाही, कारण पूर्ण जे घटनाक्रम घेतलेला आहे ते ड्रायव्हरच्या चेंबरमध्ये घडलेलं आहे आणि मध्ये पार्टिशन होती, विंडो होती। जे पॅसेंजर्स आहेत त्यांना तर पुढे जाऊन कळलं की असं काहीतरी वाक्य मागे घडलेलं आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।